गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. आणि आज आहे संडे, तर आवरलं आहे आमचं नाश्त्याची तयारी. आता संडे बोललं तर स्पेशल. तर इथे आपल्याला बनवायचं आहे गार्लिक ब्रेड. त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेडचे 4 स्लाईस, अमूल बटर घेतलेले आहे आणि चीजचे क्यूब घेतलेले आहेत, लसूण घेतला आहे, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि मीठ. एवढं सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला गार्लिक ब्रेड बनवायला. त्याच्यासाठी इथे मी हे फोडणीचा पॅन आहे तो ठेवलेला आहे इथे गरम करायला. त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकून घेतलं आहे. एवढं तेल लागणार नाही, फक्त लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये नरम करून घ्यायच्या ते सॉफ्ट करून. तर त्याच्यासाठी तेल इथे गरम करायला ठेवले. तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये हा मूठभर लसूण आहे तो आता मी छान असं याला सॉफ्ट करून घेणार आहे. ब्राऊन रंग नाही येऊन द्यायचा, एवढा थोडंसं नरम झाला की काढून घ्यायचा. इथे लसूण आपला थोडासा असा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. तर आता ब्राऊन झाल्यानंतर याला साईडला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. साईडला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर इथे बटर फ्रीजमध्ये होतं, तर ते थोडंसं मेल्टसाठी ते करायला ठेवलेले गरम भांड्यामध्ये. तुम्ही बटर आधीच बाहेर काढून ठेवू शकता. तर मी आता इथे बटर पण गरम करून घेतलेले आहे. तोपर्यंत बाजूला आपला लसूण होता तो काट्याच्या साह्याने असा फोकच्या साह्याने मॅश करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून आपलं बटर मेल्ट केलेलं ते बटर टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि बटर टाकून घेतल्यानंतर छान असं आपलं गार्लिक बटर तयार होईल घरच्या घरी. तर माझा तर प्रयत्न असतो मैत्रिणींनो की घरच्या घरी काय बनवता येईल आणि काय नाही ते तर मी प्रयत्न करतच असते घरच्या घरी बनवायचं ट्राय करते. तर तुम्ही पण नक्की असं घरच्या घरी बनवून आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकता आणि घरीच बनवण्याचा प्रयत्न करायचा असं. तर इथे बघा मी ब्रेडला सगळं बटर वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती हे चीज किसून घेतलेलं आहे. इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला असं खूप छान असं बटर लावून घ्यायचं. तवा चांगला हीट करून घेतलेला आहे. बटर जळायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी पटकन इथे ब्रेडच्या स्लाईस अशा मांडून घ्यायच्या तव्यावरती आणि गॅस लो करायचा. गॅस लो केल्यानंतर आपले हे ब्रेड छान असे 1 मिनटं तरी टोस्ट करून घ्यायचे, ब्राऊन रंग येईपर्यंत ब्रेडला. आणि ब्रेड असे क्रिस्पी झाले पाहिजे, खूप छान क्रंची आणि क्रिस्पी होतात ते. इथे 1 मिनटासाठी मी झाकण लावून घेतले. झाकण लावल्याने काय होणार आहे, ब्रेड आपलं चीज टाकले ते मेल्ट होणार आहे छान. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान असं चीज मेल्ट झालं होतं आणि याची खुशबू एवढी छान येत होती ऑरेगॅनोची वगैरे. तो खूप छान असं क्रिस्पी ब्रेड आपलं गार्लिक ब्रेड घरच्या घरी तयार आहे. तर कसे वाटले मैत्रिणी तुम्हाला ब्रेड, कसे नाही गार्लिक ब्रेड? तर इथे तरी हे ब्रेड खूप टेस्टी आणि खूप छान बनलेले आहेत. तर हे ब्रेड आता मी इथे काढून घेतले, दुसरी बॅच लावून घेते तव्यावरती परत. आणि ते ब्रेड आता कट करून घ्यायचे. तुम्ही असे ट्रायंगलच्या साहाय्याने असे कट करून घेऊ शकता, त्रिकोणी वगैरे. तर मस्त आपला हेल्दी नाश्ता घरच्या घरी बनवून तयार आहे. आणि संडेचा दिवस होता, भरपूर वेळ असतो संडेला, सगळेजण घरी असतात, त्याच्यामुळे खूप छान असा नाश्ता टेस्टी बनवून खायचं संडेच्या दिवशी, हेल्दी फूड खायचं. सगळं काय मस्त काय घरच्या घरीच केलेलं आहे मी, बाहेरचं न खाता घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघा मस्त दोन एक बॉईल करून घेतले ब्लॅक पेपर आणि मीठ टाकून, त्याच्यासोबत केचप घेतलेले आहे. आणि हे आपले ब्रेड गार्लिक ब्रेड तयार आहेत. आता इथे आमचे साहेब सर्विंग करून दिलेले आमच्या साहेबांना नाश्ता. साहेब तयार आहे नाश्त्याला. आणि माझ्या आऊंची कधीही तक्रार नसते, फूडी आहे ते. त्यांना नवनवीन वस्तू ट्राय करायला आवडतं, ते नवनवीन असं जेवण फूड टेस्ट करायला आवडतं. तर खूप छान झालेलं त्यांच्या तोंडावरून दिसत असेल तुम्हाला त्यांची रिॲक्शन कशी आहे. तर खूप छान होतं, एन्जॉय करतात ते नाश्ता मस्त. तर तुम्ही पण एन्जॉय करा, आपले व्हिडिओ बघा आणि आपला असा नाश्ता बनवून मला नक्की कमेंट करून सांगा कसा नाश्ता झाला कसा नाही. तर चला नेक्स्ट रेसिपी लेमन राईस बनवायचा आहे. त्याच्यासाठी इथे कढई तेलाचीच आहे आपली. तर त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे तेलाच्या कढईमध्ये. आणि इथे आपल्याला लेमन राईससाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगते मैत्रिणी तुम्हाला. थोडीशी चण्याची डाळ घेतली 1 चमचा, थोडीशी मोहरी घेतली, उडदाची डाळ, शिळा आपला भात असला तरी चालेल, मी इथं ताजा भात भरून घेतला आहे. त्याच्यामध्ये जिरं ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू. मी आता थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे, लसूण कुटून घेतला. मला जे आवडतं ते मी याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर इथे बघू शकता तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकून घ्यायची, उडदाची डाळ, मोहरी, थोडासा हिंग, कढीपत्त्याची पानं, हे सगळं टाकल्यानंतर याच्यात 2 चमचे शेंगदाणे टाकायचे. त्याच्यामध्ये अख्खी लाल काश्मीरी मिरची टाकायची आणि याला पूर्ण असं ब्राऊन रंग येईपर्यंत सॉटे करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण ॲड केला आहे, लसूण तुम्ही स्किप करू शकता. थोडीशी हळद टाकलेली मी, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपला
मेन इन्ग्रेडियंट्स आहे की लेमन राईस बोला तर लिंबू आलंच त्याच्यामध्ये. तर इथे अर्धं लिंबू घेतलं आहे, छान असा त्याचा ज्यूस काढून पिळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा आपला एक बाउल राईस आहे, तो त्याला छान टाकून मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे. मीठ थोडं कमीच टाकलेलं आहे, भातामध्ये मीठ असतं. आणि छान कोथिंबीर टाकून आपला लेमन राईस तयार आहे. इथं तिसरी रेसिपी चालू आपली परत. तर अख्खा मसूर बनवायचा आहे, त्याच्यासाठी तेल गरम केलं कढईमध्ये. राई जिरं टाकून घेतलं. राई जिरं टाकल्यानंतर कांदा टाकला, थोडासा ठेचलेला लसूण टाकला. आणि ठेचलेल्या लसणाने खूप छान चव येते भाज्यांना. तर इथे मी अर्धी मिरची कापून टाकलेली आहे आणि अर्धी मिरची मी अशी याच्यामध्ये उभी कट करून टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपलं हे आलं लसूणची पेस्ट टाकायची, कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं, थोडासा कांदा लसूण मसाला, धना जिरा पावडर, हळद, थोडासा तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तो पण टाकू शकता. आणि इथे मसूर बॉईल केलेला होता, प्लेन मसूर आहे, तो बॉईल करून घेतलेला मी कुकरला. त्याच पाण्यामध्ये ही अशी ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची कांदा टोमॅटोची. आणि ग्रेव्ही छान परतल्यानंतर स्लो गॅसवरती तुम्ही तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला असं परतवून घ्यायचं. त्याच्याने भाज्या खूप छान लागतात आहे. आणि भाजीची ग्रेव्ही कधी पण तुम्ही स्लो गॅसवरती थोडं थोडं पाणी टाकून परतवायची. छान तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता अख्खा मसूर असा टाकून घेतलेला आहे. आणि आता कोथिंबीर वरतून त्याला अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे भरपूर सारी. खूप छान लागते मैत्रिणी ही भाजी. तुम्ही भाकरीसोबत सर्विंग करू शकता, चपातीसोबत या भातासोबत पण खूप आणि खूप छान लागतात ते. नक्की ट्राय करा, तुम्ही अशा भाज्या बनवायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्ही मटकी मूग काही पण बनवू शकता. तर अशी आपला अख्खा मसूर बनवून तयार आहे. इथे साहेबांचा नाश्ता ब्रेड बटर चहा आणि आपले हे अख्खा मसूर राईस आणि चपाती सगळं रेडी आहे. तर चला, कसं वाटलं व्हिडिओ नाही नक्की कमेंट करून सांगा. बाय.